वाल्मिकी रामायण भाग 10। रावणाला वर मिळाला हे सर्वांना माहिती आहे, पण कुंभकर्णाला इंद्रासन मागायचं होतं आणि त्याला मिळालं निद्रासन। याचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। एक दिवस कुबेर आपल्या पुष्पक विमानातून आपला पिता विश्रवस यांच्या दर्शनासाठी आला। ते दृश्य पाहून माता कैकसीने दशग्रीवाला सांगितलं, रावणा, कुबेरासारखं वैभव तुलाही मिळालंच पाहिजे। आणि इथूनच सुरू झाली 3 भावांची सर्वात भयंकर तपश्चर्या। ते तिघं गेले गोकर्णाच्या पवित्र भूमीत आणि सुरू केले 10,000 वर्षाचं तप। हो, 10,000 वर्षाचं तप। कुंभकर्णाने काय केले माहितीये? उन्हाळ्यात पंचाग्नी चहूबाजूंनी आग लावून तप, पावसाळ्यात उघड्या मैदानात ढगाच्या पाण्यात भिजत तप आणि थंडीमध्ये तो रोज पाण्यात उभा राहत होता। 10,000 वर्ष एकही दिवस मागे नाही। विभीषणाने 5,000 वर्ष एका पायावर उभा राहून तप केलं। पुढील 5,000 वर्ष दोन्ही हात आणि मस्तक वर करून स्वाध्याय केला। पण रावण तो वेगळ्याच उंचीवर होता। दर 1,000 वर्षांनी तो स्वतःचं एक मस्तक कापून अग्नीत अर्पण करत होता। आणि जेव्हा 10वं मस्तक कापणार तेव्हाच ब्रह्मदेव प्रकट झाले। वर माग रावणा, वर माग। रावण म्हणाला, मला अमरत्व हवं। ब्रह्मदेव म्हणाले, ते शक्य नाही, दुसरा वर माग। रावण म्हणाला, मला देव, दैत्य, यक्ष, नाग कोणीही मारू शकणार नाही। ब्रह्मदेव विचारतात, मनुष्य? रावण म्हणतो, त्यांना मी तृणवत समजतो। ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु। आता विभीषण पुढे आला। तो म्हणाला, माझी बुद्धी नेहमी धर्मात राहो। ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला अमरत्व दिलं। आणि शेवटी कुंभकर्णाची वारी आली। हे पाहून देव घाबरले। ते म्हणाले, हा राक्षस खूप भयंकर आहे। याने अप्सरा, ऋषी, माणसं सगळ्यांना खाल्लंय। ब्रह्मदेवांनी लगेच सरस्वतीचे स्मरण केलं आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्या कुंभकर्णाच्या जिभेवर येऊन बसल्या। कुंभकर्ण मनात म्हणत होता, आज मी मागणार इंद्रासन। पण जिभेवर सरस्वती असल्यामुळे त्याच्या तोंडातून निघालं निद्रासन। ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु, आणि ते अंतर्ध्यान पावले। तेव्हापासून कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि फक्त 1 दिवस जागे राहायचा। तर ही होती रावणाच्या वरप्राप्तीची आणि कुंभकर्णाच्या निद्रासनाची रहस्यमय कथा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय श्रीराम।